मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती काल सायंकाळी 5 वाजता आडोशी बोगद्याजवळ एक टँकरचा अपघात झाला आणि त्या टँकरमधून गॅस गळती व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा पूर्णपणे मार्ग जो आहे तो रोखण्यात आला। त्यामुळे कालपासून अनेक वाहनं जे आहेत त्या ह्या एक्सप्रेसवेवरती थांबून आहेत। आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक जण लालपरीने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते। राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सर्वजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परंतु कालपासून यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक तास झाले तरी देखील कोणतेही वाहन अजूनपर्यंत या ठिकाणाहून हललेलं नाहीये। अनेक जण आता या ठिकाणी रस्त्यावर बसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांची काही पर्यायी व्यवस्था देखील या ठिकाणी केली नसल्याचे देखील सांगितलं जातंय। पाण्याची सोय नाही किंवा काही अन्नाची देखील सोय नसल्यामुळे हे लोक आता संताप व्यक्त करतात आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, जाणून घेऊयात। काय सांगणार, कुठून तुम्ही निघाला होता आणि कुठे जात होता? आम्ही साताऱ्यावरून निघालो होतो, आम्हाला मुंबईला जायचं होतं, बदलापूरला। किती तास झालं तुम्ही इथं अडकून आहे? इथं मी 3 तास झाला अडकून आहे। हो, प्रशासनाच्या वतीने काही सांगण्यात आलंय का? काहीच सांगण्यात आलं नाही। सांगितलंय की ड्रायव्हरनी सांगितलं की 8 ते 9 तास तुम्हाला या जागेवर थांबावं लागेल, नाहीतर तुमच्या इथं पुण्याला कोण नातेवाईक असतील त्याकडे तुम्ही जाऊन स्टे करू शकता आणि पैसे पण रिफंड नाही करत आहेत आणि आम्ही इथं जाऊ पण नाही शकत। इथं कुठली सोय नाहीये, काय नाहीये, काहीच नाहीये। कुठून निघाले होते तुम्ही? आणि सातारा डिपोतून निघालो होतो, पण ते अगोदर सांगायला पाहिजे होतं ना की असं पुढे ट्रॅफिक आहे। आम्हाला काय वाटलं छोटं मोठं ट्रॅफिक असं एक नेहमी असतं, आता इतकं मोठं ट्रॅफिक आम्हाला सांगितलं नाही। इथे मध्ये येऊन बोलतात की आता 9 तास लागणार, ते कसं होणार? आम्ही रिटर्न तर पोलिसांशी कोणाशी बोलले का तुम्ही? काय पोलिसवाले पण बोलतात पुढे गाडी सोडू नाही शकत 9 तास तरी, गॅस तो लिकेज पुणे होत नाही तो पण आम्ही सोडणार नाही। तर आपण पाहिलं तर दुसरं पण जोपर्यंत बघायला या त्या ठिकाणची परिस्थिती हाताळली जात नाही तोपर्यंत ही वाहनं याच ठिकाणी अशी उभी राहणार आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर जे वयस्कर लोक आहेत ते देखील या ठिकाणी आता रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे। लहान मुलं आहेत त्यांचे देखील या ठिकाणी हाल होतात आहे। अनेक ज्या एसटी आहेत किंवा वेगवेगळी वाहनं आहेत ते या महामार्गावरती उभी करण्यात आलेली आहे आणि अजून किती तास लागू शकतो याचा कोणताही अंदाज अजूनपर्यंत ह्या लोकांना नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर ह्या सर्व प्रवाशांची या वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशीच ह्या सर्वांची आता अपेक्षा आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।